हॅलो, नमस्कार मित्रो, सुप्रभात. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. याच्या अगोदरचा व्हिडिओ कोकणी माणूस कुठे गेला या व्हिडिओला तुमच्याकडून छान प्रतिसाद भेटला. काही लोकांनी कमेंट पण केले छान, आणि काही लोकांनी सबस्क्राईब पण केलेत, त्यांना धन्यवाद. आणि अजून तो व्हिडिओ लोक बघतायत, त्याच्यामुळे पण मला पण थोडं आनंद होतोय. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवून तुमच्या मार्फत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. असाच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करणे. धन्यवाद. काही लोक म्हणतील काका नुसते काही व्हिडिओ बनवतात. तसं नाही आहे. मी ऑफ सीझनला गावी येतो आणि काय नाही काय गावाकडची कामं करत असतो. तसं मी आता एक काम करायला चाललो आहे. तुम्ही पण माझ्यासोबत या. हे बघा, हे 2 हत्यार आहेत. त्या हत्याराचं नाव तुम्हाला माहितीच असणार. चला तर मी माझ्या शिवारात आज गवत करण्यासाठी जात आहे. चला तुम्ही पण या माझ्याबरोबर. अशा प्रकारची कामं गोबर शेण सगळं टाकलं होतं, ते आता मी जमा करून घरी घेऊन जातो आहे. हे सगळे कुंड आहेत. चूल पेटवायला पाणी तापायला बरी पडते. जमा करून ठेवलं कोणीमध्ये. पूर्वीच्या लोकांना कवळ गवत कसं काढतात, म्हणजे ज्यांचा जन्म कोकणात झालेला आहे, मग ते गवत कसं डोक्यावरून वरंडी बांधून नेत होते लांब लांब. पूर्वीच्या लोकांना माहिती आहे. आता सर्वच गावाला गवत कापण्यासाठी मशीनचाच वापर करतात. ही अशी गवत कापून कापणी करत असतो. इथे डाळून ठेवायची, नंतर कापून झाल्यानंतर मग ते कर्माच्या मुळात टाकून द्यायचं. लोक या गवताचं वरडी बांधून नंतर शेतामध्ये नेऊन भाजावळ करत असत. कर्माच्या झाडाला मोहर आलेला, पण ती खार पडते ना, त्याच्यामुळे कर्म एकदम काळी पडतात. मग अशी हलवून तो खराब झालेला खार पडलेला जो मोहर असतो, तो असा हलवून पाडायचा असतो. मग दुसरी पावली फुटते कर्माची. अशा प्रकारे काय नाही गावामध्ये कामं असतात, होत असतात. मोहर मग खाली पडल्यानंतर नवीन मोहर त्याला मित्र. आता आपण पतेरी जमा करूया.
असा पालापाचोळा जमा करून कलमाच्या मुळ्यात टाकून द्यायचा. त्यामुळे कलमाच्या मुळामध्ये पावसाचं पाणी पडलं की ते खत तयार होते. हे कातकुलीमुळे इथे गवत वगैरे कापताना, झाडं तोडताना खूप त्रास होतो. ही अंगावर पडली तर मग आई बाप आठवतात. तुम्ही पाहू शकता कलमाला आंबे मोर छान आला आहे, पण ते कलमावरती खार पडल्यामुळे मग ते सर्व आंबे मोर काळा पडून मग जळून पडतात सर्व. मग त्याच्यावरती कणी येत नाही, बारीक कणी आंब्याची.